हरी उठवा होय जागा पहा वासुदेवाला, उठवा होय जागा पहा वासुदेवाला। सुदीन उगवला दान आपुली घाला, अनेक हितागा आला अवचिता फेरा, अनेक हितागा आला अवचिता फेरा। ही घडी सापडेना काही दान पुण्य करा, ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृते भर, ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृते भर। भक्ताशी भय नाही संत संगती धर, संसार सार नोहे माया मृग जळ भास। क्षणात भ्रांतियाचा काय विश्वास, अनेकावचिता गा अनेक हितागा आलावचिता फेरा। ही घडी सापडेना काही दान पुण्य करा, घे करी टाळ दिंडी होय विठ्ठलाचा दास। सावधान नरहरी मालो चरणी निज ध्यास, अनेक हितागाला अवचिता फेरा। हे घडी सापडेना काही दान पुण्य करा विठ्ठला। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन्निहित पानी मंडनम मंडनाना। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानील संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचिया। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजा। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। उठवा होय जागा पहा वासुदेवाला, सुदीन उगवला दाना पुली घाला। अनेक हितागा आला वचिता फेरा, ही घडी सापडेना काही दान पुण्य करा। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्रति पंढरपूर या ठिकाणी श्री भगवान पंढरीनाथाच्या समोर तुम्ही जमलेल्या सर्व वैष्णवांच्या समोर सेवेसाठी निवडलेला अभंग
महान संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराने संप्रदायामध्ये आलेले संत नरहरी महाराज आणि त्या नरहरी महाराजांचा नातू मालू महाराज त्यांचा अभंग आहे. विठाला विठाला नरहरी महाराजांना एक मुलगा झाला, त्याचं नाव धुंडीराज. आणि धुंडीराजाला मालू नावाचा मुलगा झाला आणि त्या मालूनी नवनाथ नावाचा वारकरी संप्रदायाचा ग्रंथ लिहिला, नवनाथ. आणि हा त्यांचा वासुदेव आहे. विठाला हा या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, आज या प्रति पंढरपूर या ठिकाणी निष्काम अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र इटोली या ठिकाणी संपन्न होतोय. आज इथे माधव महाराज पुंगळेकर, वैकुंठवासी गुरुवर्य माधव महाराज पुंगळेकर, वैकुंठवासी लाडूबुवा महाराज, वैकुंठवासी गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर, वैकुंठवासी गुरुवर्य उत्तम महाराज इटोलीकर, गुरुवर्य देवानंद बाबा, गुरुवर्य बालानंद महाराज या सर्व महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने या पुण्यधामामध्ये हा या कार्तिकीच्या पर्व काळावर सोहळा संपन्न होतोय. आणि त्याच्यामध्ये रामकथा आहे. आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय गुरुवर्य गंगाधर बाबा मुंडे सावरगावकर यांची रामकथा. आणि तुम्ही सर्वजण भाविक या पुण्यधामामध्ये आज उपस्थित आहात. जमलेले संत महंत सर्वांना माझा नमस्कार. जय हरी. आमचे हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचे भूषण आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि पुन्हा स्वतःच जीवन वारकरी संप्रदायाच्या चाकोरीमध्ये बांधून वाटचाल करणारे आमचे प्रसाद बाबा गडदे यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या आज्ञेने आज या ठिकाणी तुमच्या समोर सेवा करण्याचा योग आहे. वास्तविक पाहिलं तर मी महाराज नाही आणि मला कीर्तन येत नाही, पुन्हा काही विचारायला येऊ नये म्हणून अगोदर परिहार दिला. विठाला विठाला. आज महत् भाग्याचा योग आहे. परमात्मा पांडुरंगाने या वर्षी आपल्या सर्वांना सांगितलं, बाबो एक कार्तिकी आपापल्या धामामध्ये करून पहा. यंदा माझ्याकडे येऊ नका, तुम्ही माझ्याकडे येण्यासारखे आता राहिला नाही. हाच म्हणाला, सरकारला दोष देऊ नका, रोगाला दोष देऊ नका, काळाला दोष देऊ नका, विचाराला दोष देऊ नका, राजकारण्याला दोष देऊ नका, महाराजाला दोष देऊ नका. हे सगळं देवाचा खेळ आहे. काय शिवाय त्याचे ते त्यालाच द्या. विठाला विठाला. आपणच म्हणतो त्याच्या सत्तेशिवाय काही पान चालत हालत नाही. ही त्याचीच बुद्धी आहे देवाची. काहीतरी वेगळी लीला असेल आपल्या त्या लीलेचं वर्णन. ही एक लीलाच आहे बरं का. देवाचे कारण निर्माण देवाचे कारण देव जाणे. आपलं काय कळत त्याची लीला. महाराज देवाने अनंत लीला केल्या आणि ही सुद्धा त्याचीच लीला आहे. काहीतरी असेल व या लीलेतून त्याला काहीतरी संपन्न करायचं असेल आणि काहीतरी निष्पन्न करायचं असेल त्या देवाने. म्हणून या वर्षी पंढरी नाही, या वर्षी आळंदी नाही, कार्तिकी नाही, आषाढी नाही, फाल्गुन महिन्यामध्ये
वारी झाली तुकोबाऱ्यांच्या बीजेच्या अगोदरची षष्टीची वारी म्हणजे शुद्ध वारी, फाल्गुन शुद्ध वारी झाली. शिमग्याची वारी आपल्या भाषेत शिमग्याची वारी झाली. तेव्हापासून देव कुठे काय करलाय कसला आहे त्यानं आपला विचार सोडून दिलाय आणि आम्ही त्याचा दिलाय. विठ्ठला विठ्ठला कलियुग आलं आणि कलियुगामध्ये माहेरची सुखाची अपेक्षा आता कमी झाली. आपल्याला पंढरी माहेर आहे. आज केवढा थाट पंढरपुरात त्या मायबापाच्या घरी केवढा आनंद. पण आता त्या आनंदाला म्हणले पण भाऊ कुठं का होईना पण तो आनंद आपण साधतोय हे परम भाग्य आहे. आज या प्रति पंढरपूर इटोली येथे परमात्मा पंडंगाच्या समोर ती पंढरी आणि ही पंढरी. आपला वारकऱ्यांचा असा भाव आहे जगदाकारी झाली सत्तान वारून गेली पराधीनता. अवघ्या आपुलीची आता लाज आणि चिंता दुरावली. आमच्या गवळणी सांगितलं कहा पगडारू देखे अनेरा पाहे तिकडे बाप माय विठ्ठल जळीस्तरी भरला आणि सर्वत्र संपूर्ण गगन जैसे तैसा नारायण या जगामध्ये व्यापक आहे. मग पंढरी पुरती बुद्धी संकोचित न करता जगतच पंढरपूर आहे आणि इटोली म्हणजे आपण पंढरीतच आहोत असा भाव अंतःकरणामध्ये ठेवून कीर्तन ऐका. वारी झाली विठ्ठला विठ्ठला संतांनी कार्तिक वारीचं फार मोठं वर्णन केलं. देवाने सुद्धा सांगितलं होतं आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका जातात तर बिघडेल बघ गारवाय भरपूर. आपलं चाललंय तसं चालू द्या. विठ्ठला देवाने सांगितलं तुम्हाला आम्हाला आषाढी कार्तिकी विसरू नका. मग सांगत असे गुज पांडुरंग. मग त्याची वारी आपण कुठं विसरलो. त्यांनी सांगितलं मला विसरू नका. इटोली या प्रति पंढरपूर या ठिकाणी येऊन आपली वारीच आपण करतोय. आपण आपल्या तत्वाला जागतोय तो त्याच्या तत्वाला जागला नाही. आमच्या जनाबाई बोलल्या आम्हाला गंगाधर भाऊ गांगेकडच्या लोकांना देवाला बोलायची पहिली सवय ती काही आजची नाही. आमच्या जनामाईनं काय शिव्या दिल्या देवाला. आता मी तिथंच होतो की तेव्हा. आमच्या जनामाई सारख्या शिव्या काही देवाला कुणं दिल्या कुणच दिले. कुणं दिल्या असतील माघारी उभी राहोनी अंगणी शिव्या देते त्याच्या अंगणात उभा टाकून 16,108 बायका असताना जिजा धरील कोणी एखादी मारा येईल आपल्याला काहीच विचार केला नाही. देवाला बोलल्या आणि असा उलगडा केला काय सांगा. आमच्या जनाबाईंनी देवाला दिल्याशिवाय देवा अरे तुला असं वाटत असेल आम्हाला तुझे सगळे खेळ माहिती आहेत. आणि मग एक 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 वर्णन केलं. हरी पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार. अरे जणी जाणे तुझे सर्व खेळ मला तुझे सर्व खेळ माहित आहेत. म्हणून असा त्या परमात्म्याचा भाव आहे. पण आज भाग्यवान आहोत एका वैष्णवाच्या सानिध्यामुळे एवढी सगळी मंडळी इथं जमा झाली. बाबो
संप्रदायामध्ये बदल करण्यासाठी ज्ञानी लागत नाही. ऐका, जगामध्ये बदल करण्यासाठी विद्वान लागत नाही. विद्वानाच्या ज्ञानाच्या बोलण्यानं समाजात बदल होत नाही. समाजात बदल करायचा असेल तर आचरणशील महात्मा लागतो. समाज बदलतो कुणाच्या द्वारा? ज्ञानाच्या द्वारा नाही, वैराग्याच्या द्वारा नाही, ग्रंथ पाठ केले त्याच्या द्वारा नाही. जो वागून दाखवतो त्याचा समाज ऐकतो. समाज कोण म्हणलं वेडा आहे? विठ्ठला. ऐका, ज्ञानाला भक्ती कळत नाही, वैराग्यवानाला भक्ती कळत नाही, भक्ताला भक्ती कळत नाही, पंडिताला भक्ती कळत नाही, दशग्रंथ्याला भक्ती कळत नाही. भक्ती कळते कोणाला? जो भक्तासारखं वागतो त्याला भक्ती कळते. त्याला तुकोबरायचं प्रमाण आहे, भक्ती प्रेम सुख. माझं आहे का गंगाधर बाबा? माझं नाही. तुकोबराय सांगतात भक्ती प्रेम सुख निर्नवे आणि का पुढं मजा आहे. पंडित वाचका ज्ञानी आशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त परी भक्ती सुख दुर्लभ. त्या अर्थ घरी लावून बघा. आता इथे लाईक दुसरा का गारवा आहे? विठ्ठला. आचरणामध्ये आणावी. आणि आचरणामध्ये कोण येतो? जो जागा झाला तो, त्याला ज्ञान झालं, दिव्य अनुभूती आली. आणि हे जे बंधन आहे या बंधनापासून बाहेर पडला, बंधनाला बळी पडला नाही, सावध झाला. आणि सावध करण्यासाठी तो काय होतो? अगोदर साधक अवस्थेमध्ये राहत असताना एखाद्या महात्म्याचं अनुसरण करतो आणि महात्म्याच्या अनुसरणाने सावधगिरी निर्माण होते. अनुसरी तू अमर झाला अंतरला संसारा. ज्ञानाने विषय संपत नाही, उलट वाढतात. ज्ञानाने विषय वाढतात. ज्ञानोबराने नवल अहंकाराची पुन्हा विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी आणि नाना संकटी नाचे. आमच्याकडे खरबड म्हणून गाव आहे आणि पहिलवान होता राणा म्हणायचा. राम धर की कुस्ती त्याच्या संग. त्यानं म्हणायचं ना कुस्ती धरावी लायकीचा लागते म्हणत. मी कुणाला कुणासंग कुस्ती धरीत नाही. तसं अहंकार आहे का? येड्या गाबाळ्याच्या बोकांडीवर बसतच नाही. धरतो कुणाला? विशेषण लगे अज्ञानाच्या पाठीन सज्ञानाच्या झोंबे कंठी. म्हणून परमार्थात प्रगती करायची असेल तर ज्ञान गिळणी गावा गोविंद गा. विठ्ठला विठ्ठला. तस्मा सर्व भावेन ज्ञानश्च बलवान क्रिया अहंकार शत्रुश्च समभक्तेन समापने. ज्ञान बलवान आहे पण ज्ञानाच्या बरोबरीने कुस्ती खेळणारा अहंकार त्याच्या इतकाच बलवान आहे. आचरणशीलाच्या ज्ञानाचा विजय होतो आणि विषय सुख भोगणाराच्या अहंकाराचा विजय होतो. म्हणून सगळ्या गोष्टीला परिपक्व जर काय असेल तर मनुष्याचं आचरण आहे. आचरण आहे. आणि आचरण म्हणजे काय? पुढचा जसा वागतो तसं आपण वागायचं. ज्ञानोबराय तुकोबराय जसे वागले तसं वागणं होत नाही. मोतीराम महाराज, माधव मारुती महाराज, नथुराम बाबा जसे वागले तसं वागणं होत नाही. पण त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करायचा हाच परमार्थ आहे. ओ विठ्ठला. त्यांनी माळ घातली आपण घालायची, त्यांनी फेटा बांधला आपण बांधायचा, त्यांनी धोतर नेसलं आपण नेसायचं, त्यांनी तुळशीला पाणी घातलं आपण घालायचं, ते जेवताना राम राम म्हणले आपण म्हणायचं, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली वाचायची. आता काय परमार्थ शिकाय काय कुठं जाण्याची गरज आहे? काही त्याच्यात भाव लागत नाही. पण या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाचा विषय लागतो संत संगतीचा. कुणाचा तरी आश्रित झाल्याशिवाय आपली बुद्धी सावध होत नाही आणि काम क्रोध अहंकार मद मत्सर ईर्ष्या द्वेष याच्यापासून बाजूला जात नाही. संत नावाची जी गोष्ट आहे ना, संत एक पदवी आहे. जसं PhD MA DED BEd याच्यासाठी काहीतरी शिकावं लागतं ना, शिकावं लागतं त्याच्यासाठी मग त्याला प्राप्त केली जाते. तशी संत पदवी फुकट काही न करता कोणालाच मिळत नाही. त्या पदवीसाठी घासावं लागते. विठ्ठला विठ्ठला. सगळ्यात अवघड पदवी जगातली बस तिच्यापेक्षा
पदवीपेक्षा कोणतीच पदवी मोठी नाही. आणि संत पदवीसाठी जेवढं माणसाला वाटोळ करून घ्यावं लागतंय ना, सगळं वाटोळ केल्याची मिळतच नाही. मी काय सांगालो लक्ष लावू नाही का, मला कीर्तन येत नाही बरं का. या अभंगी पाठने उगाच जवळ ठुलाय घ्यावं, जवळ ठेवलाय. आता बोल वाटून तोर बोल, माझं भांडवल संपलं की जय विठ्ठल. ऐका काय सांगू लागलो हो, सगळ्यात जगात जर अवघड जर काय असेल तर साधू होणं अवघड आहे, संत होणं अवघड आहे, सगळ्यात अवघड. सगळ्यात बाकी कुठल्याही पदव्या प्राप्त करणं, काही मिळवणं हे सोपं आहे. त्या मानाने थोडी सायस केली की प्राप्त होतं, थोडासा अभ्यास केला एखादी पदवी मिळते. थोडस झोपीचा नाश केला आणि सातत्यानं तीच साधना केली की ते प्राप्त होतं आपल्याला. आळस, निद्रा, चिंता, शंका, वासना या गोष्टीचा त्याग करावा लागतो साध्य मिळवण्यासाठी. डॉक्टर व्हायचंय त्याच्यासाठी सुद्धा कष्ट लागतात, इंजिनियर व्हायचंय त्याच्यासाठी सुद्धा कष्ट लागतात. पण साधू होण्यासाठी जे कष्ट लागतात का नाही माना, ते कष्टाचे कष्ट आहेत, कष्टाचे कष्ट आहेत. त्याच्यासाठी फार मोठे सायास करावे लागतात कुणाला, साधकाला, संत होण्यासाठी. पण एखाद्या संताच्या संगतीमध्ये सहजत्वाने जर साधक राहायला गेला तर तो संत कधी झाला त्याला कळत सुद्धा नाही. मग महाराजांनी एक उदाहरण दिले बरं का. कोणतं? ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतात चंदनाच्या झाडाचा दृष्टांत दिलेला आहे. चंदनाच्या झाडाचा, चंदन काय करतो, आपल्या स्वभावानं त्या संगतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक झाडाला चंदनच करतो. तसं संत आपल्या संगतीमध्ये कोणी येऊ द्या त्याला संतच करतात. जगात एका डॉक्टरला दुसरा जवळचा डॉक्टर व्हावा असं वाटत नाही, इंजिनियरला दुसरा इंजिनियर व्हावा असं वाटत नाही, महाराजाला माझा जवळचा कोणी महाराज व्हावा असं वाटत नाही. होय वाटत नाही आता या काळात. पण असे काही महात्मे आहेत त्याच्यामध्ये औदार्याच्या बाबतीमध्ये आमचे संत आहेत. संत काय करतात, आपणा सारी के आपणा म्हणाले, एका वनस्पतीचा बडिवार चंदनाची केला डोंगर, ऐसे जया अंगी औदार्य उदार, तैसे थोर संत जगी. चंदनाची उपमा कमी पडते पण नाथरायने त्याला बरोबरीला बसवलं. चंदना उदारता आहे त्याच्या अंगात. तसं आमच्या साधूच आहे. संगतीमध्ये कोणी येऊ द्या त्याला मारून, शिकून, बोलून नाही त्याला अनेक प्रकारच्या शिक्षा लावून का होईना पण त्याला आपल्यासारखं करतातच. मला साधू इतकं मोकळं मन जगात कुणातच नाही. आणि साधू इतकी जगासाठी तळमळ जगात कोणीच करीत नाही. आणि तुमच्या आमची जगामध्ये रात्रंदिवस तळमळ करणार साधू शिवाय कोणीच नाही. म्हणून बाबू देवाचं नाव कमी घ्या आणि साधूचं नाव जास्त घ्या. विठ्ठला त्या साधूला काय वाटतं, बो आपलं जसं चांगलं झालंय, आपण आपला जे परमसुख प्राप्त झालेलं आहे, आपण ज्या आनंदामध्ये वैभवामध्ये आपण जीवन जगतोय
तेच आनंद दुसऱ्याला मिळावा. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आम्ही लाडू खातोय, पुढच्याला तेच मिळावे. संसारिक जीवाचं तसं नाही. मला जे मिळालं तर कुणालाच मिळू दे, आणि कुणाला मिळालं तरी बरं वाटत नाही. महाराज 99% लोकायली आपलं चांगलं झालेलं बरं वाटत नाही, आणि 99% लोकायली आपलं वाटलं झालं की पोळी खाण्याची इच्छा होती पूर्णाची. जगाला सुखही बरं वाटत नाही आणि जगाला दुःखही बरं वाटत नाही. जीवाची एवढीच अपेक्षा आहे, सगळं जग दुःखी असावं, मी एकटाच सुखी असावं. सगळं जग, हे कीर्तन आलीत का नाही, हे सगळे दुःखी असावं आणि मी महाराज एकटाच सुखी असावं. विठ्ठला संसारिक जीवाची अपेक्षा बरंच वाटत नाही कुणाच कोणाला. एक मनुष्य आला आमच्या आश्रमामध्ये बाबा, आणि आल्यानंतर मग पोर म्हणले 2-4 वेळा बाहेर दिशेला गेल्यावर मी विचार, मग काय म्हणलं इकडे या, बाहेर दिशेला फार वेळा चाललात. म्हणला हो ना चाललं. म्हणलं बसा इथं. काय झालं, काही ओझं वगैरे उचललं का, पाय निष्ठला का, काही खाण्यात कमी जास्त आलं का. म्हणला काहीच झालं नाही. दवाखान्यात पोरग जवळच होतं, ते मला नेलं नाना म्हणला सकाळी. पण म्हणलं ह्याला केव्हापासून म्हणलं असं व्हायला. मला गोळी देतो एक, आमच्याजवळ ते डॉक्टर लोक येतात प्रसाद बाबा, ते मलेरियाची. हे ठेवा, ती गोळी ठेवा, ही गोळी ठेवा, ती गोळी ठेवा. आणि पेशंट लोकांचा अध्यक्ष जर करायचं झालं तर मलाच करा, मी लई गोळ्या खातोय बरं. पेशंटचा अध्यक्ष ही गोळी घे आणि तुझी राहील म्हणलं, गोळी तू घे. मला गोळी खाऊ नाही राही ना. मग मी म्हणलं केव्हापासून याल्या. काही नाही म्हणले, शेजाऱ्यानं काल ट्रॅक्टर घेतलं फटाकडी वाजली तेव्हापासूनच याली. अरे म्हणलं आता ही कळ राहत नाही. हे जीवाचा स्वभाव आहे. कुणाचं बरं झालेलं जीवाला पाहत नाही, आणि कुणाचं बुरं झालेलं जगाला त्याच्यात समाधान वाटतं. आमच्या साधूचं तसं नाही. बाबू, जनात आणि साधूत जमीन आसमानचा फरक आहे. देवात आणि साधूत जमीन आसमानचा फरक आहे. देवात आणि जनात जमीन आसमानचा फरक आहे. साधूची बराबरी जनही करू शकत नाही आणि देवही करू शकत नाही. आमच्या साधू सारखं औदार्य या जगात कुणाचंच नाही. विठ्ठला मग साधू काय करतात, आपल्याला जे सुख प्राप्त झालं ते पुढच्याला व्हावं आणि पुढच्याला सावध करतात. आता हा जो वासुदेव आहे, आपल्या संत परंपरेमध्ये वासुदेवाचं वर्णन करत असताना, वासुदेव म्हणजे काय, आपल्या मध्ये जुन्या काळामध्ये वासुदेव दारोदारी येत असत गावामध्ये. ही परंपरा आहे. आमच्या संतांनी याचे रूपक केलेले आहेत. बोलायचा भाव वेगळा आहे, अभंगाची वरची झालर वेगळी आणि तात्विक दृष्टी वेगळी. दिसतो तसं नसतं. जुन्या काळामध्ये ते पूर्वी असायचं, गारुडी असायचे, जोगी असायचे, मसन जोगी असायचे, पिंगळा असायच्या, पांगुळा असायचे, आणि मग ते सगळं डाकवाले, गोंधळवाले अशा सगळ्यांचे रूपक केले आमच्या संतांनी. आणि त्याच्यामध्ये ती फार जुनी परंपरा, हजारो वर्षाच्या अगोदरची. ज्ञानोबारायला 700 वर्ष होऊन गेली, त्याच्याही अगोदर वासुदेव होते. म्हणून तर ज्ञानोबारायांनी लिहिले, तुकोबारायांनी लिहिले, नामदेवरायांनी लिहिले, हे नरहरी महाराजाच्या नातवंडा सगट सगळ्यांनी लिहिले. आणि आपल्याकडे निळोबारायापर्यंत कोणत्याही संताचा अभंग घ्यायला परवानगी आहे. विठ्ठला निळोबारायापर्यंत. मग बहिणाबाईचा घ्या, तुकोबारायचा घ्या, मीराबाईचा घ्या, मुक्ताबाईचा घ्या, जनाबाईचा घ्या, नामदेवरायचा घ्या, चोखोबारायचा घ्या, सावतामा कोणाचाही घ्या. निळोबारायच्या अगोदर जेवढे होऊन गेले तेवढ्याचाच घ्या. आणि निळोबारायच्या नंतर जे झाले, केवढे पंडित असू द्या, ते वाचू बी नका, बघूही नका. विठ्ठला ऐकू नका, ते ऐकू नका. ऐकण्यानं सुद्धा नरक आहे, बोलण्यानं तेच. पण तुम्ही लय माना टुलू गाणी ऐकत आहात, तुम्हाला सुद्धा काय नरकच आहे. विठ्ठला अरे संत वाक्याशिवाय हे तोंड बाटलं नाही पाहिजे.
निळोपारायपर्यंत काय ग्रंथ संपदा कमी आहे का? पण काय करावं जगाला? आता जगाचा विचार काय सांगा? आपलं शक्ती कमी पडते, आपली ताकद कमी पडते, आपला अधिकार कमी पडतो. शिकवण्याचा अधिकार नाही बाबू, पण आपल्या माणसाला सांगण्याचा अधिकार आहे. विठ्ठला मला वाटलं का मी गंगथोडीचा आहे म्हणजे लोकांचा आहे, तुम्ही तू कुठली दुसरीकडची? सगळे पांडुरंगाचीच होत आपण, एकच होत आपण. आणि तुमच्याशिवाय मला गणगोत नाही, माझ्याशिवाय आपणच खरं गणगोत होत. कीर्तनाला आले ना श्रोते ते वक्त्याचं गणगोत. एक जण मला मै मावशी इटोली ते घरी झोपली ती वैरीन. एक जण म्हणला कीर्तन झालं समजा इथं मावशी म्हणला आपली. अरे आज्ञेने खरी मावशी कोण, खरी माय कोण? अरे हेच माय आणि हेच बाप, हेच गण आणि हेच गोत. म्हणून वक्त्यानं चांगला विषय किती जरी कटू असला, किती समाजाला नाही आवडता असला तरी झाकून ठेवणे, आपल्या माणसाला त्याच्यासाठी वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत बाबू. हेच या गादीचं काम आहे रे विठ्ठला. ही गादी खिशे भराय नाही, ही गादी घर कराय नाही, ही गादी आश्रम बांधाय नाही. ही गादी कशाला? ही गादी तुमचं नीट कराय विठ्ठला. शिकवणं आमचं काम आहे. आमचं साधू लोकांनी जे शिकवलं, साधू संतांनी जो उपदेश केला तो तुमच्यापर्यंत पोहोचिती करणं. बाबा तुका म्हणे मज दाढीले निरोपा, तुका म्हणे मज दाढीले निरोपा, तुका म्हणे मज दाढीले निरोपा, तुका म्हणे साधू संतांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचिती करायचा. साधू संतांनी जे सांगितलं ते तुम्हाला खरं सांगायचं. गाथ्यामध्ये जे आहे ते सांगायला भ्यायचं नाही, गाथ्यामध्ये जे आहे ते सांगायला भ्यायचं नाही, ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते सांगायला भ्यायचं नाही. साधू संतांनी जे लिहिलं आणि जे खरं आहे ते समाजाच्या समोर प्रगट करायचं कर्तव्य असू द्या. ऐका, आणि साधू पुरुषच ते करतात, काहीच झाकून ठेवत नाही, काहीच झाकून ठेवत नाही, काहीच नाही. लागून येते मला अहंतेचा अहंकार धरीत नाही. जे जे आपणाशी ठावे, जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्याला देतात, जगाला शिकवतात आणि आपल्यासारखं करण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला जे सुख मिळालं तेच पुढच्याला देण्याचा प्रयत्न करतात. आणि तुकाराम महाराजांनी, ज्ञानोबरायांनी, नरहरी महाराजांनी त्याचाच विचार केला. आणि या अभंगाच्या द्वारा सुद्धा महाराजांनी या अज्ञानाच्या भ्रांतीतून तुम्हा आम्हाला बाहेर काढण्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणात उपदेश केला.
आम्हाला उपदेश केलेला आहे. उठ बा होय जागा. बा जो शब्द आहे ना हा प्रेमवाचक शब्द आहे. बाबा माझ्या बा ऐक रे माझं. आई म्हणतील नाही का कीर्तनाला आई निघावी आणि बाळ पाठीमागे लागतं. आई मला यायचे ग बेटा जायचंय म्हटलं. तिथं किती दूर आहे रे ते पांडुरंगाचं मंदिर आणि आता तुझ्या पायाने कधी चाल. हे बघ चालायला चढ आहे. मी काही तुला का कडेवर घेणार नाही. मी तुला घेणार नाही असं म्हणते आई. मग ते बाळ म्हणतं नाही माझ्या बा ऐक रे बाबा माझ्या नको येऊ असं म्हणायला लागते. ते म्हणल्यावर नंतर मग महाराज आई त्याला सोबत घेते. चल म्हणते पायाने तुला कडेवर घेणार नाही बरं का. मी नाही घेऊ नको येतो मी चलतो तिथपर्यंत. मला यायचंय महाराजांच्या सत्याला मला यायचंय. डोंगर कसला आहे म्हणले ती येताना बघितलं त्या गाडी चालविणाराची कमाल आणि असल्या डोंगरात तुम्ही येता तुमची कमालच. विठाला जो देशे प्रतिष्ठाप्यम परी आवश्यक पांडवा आयसा ठाव जोडावा. आयसा कायसा आयसा इथं आहे आयसा आयसा ठाव जोडावा. निगुड मठ होवावा का शिवालय हे निगुड मठच आहे. इथं कोण आहे अशा ठिकाणी. हा विषयांतर होईल येतो मुद्द्यावर. ऐका यायचं नाही म्हणते. मग त्यावेळेला आई काय करते त्याला घरी म्हणते तुला जमत नाही यायला. पण रस्त्यामध्ये आलं ते थोडस चाललं की बाळ जाग्यावर बसतं महाराज आणि खाली मांडी घालते. आईला म्हणतं आई मला घे का केलं. घेणार नाही तुला घरी म्हणलं तर येऊ नको म्हणून तुला घेत नाही का केलं. कशी घे मग पाय पडतं ते माये थोडी तिथपर्यंत त्या पाला इतकी चलत जाते आणि पाठी मागून गाडीचा आवाज आल्यावर माझ्या लेकराच्या अंगावर जाईल म्हणून पटकन पळत जाते. त्याला उचलून कडेवर घेते. हा आमच्या साधूचं जीवन तसं आहे. बोलतील तुम्हाला शिव्या देतील पण ज्या वेळेला तुम्ही काळाच्या तोंडात जाल ना त्यावेळेला काळाच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी तुमची माय नाही तळमळ करीत. तुमचा बाप नाही तळमळ करीत. तुमचं गणगोत तुमच्यासाठी तळमळ करीत नाही. खरं अंतकरण पोळतं ते साधूचं. विठ्ठला मग ते तुम्हाला आम्हाला अगोदरच सांगतात बाबांनो ऐका आम्ही सांगायला ते काय करा तुम्ही जागे व्हा. मग ही कोणती झोप आहे. सामान्य झोप एक तिच्यातून जागा करतो. आता सामान्य झोपेतून जागा करायला कोण करतो. जो आपल्या अगोदर उठलाय तो जागा करतो आपल्याला. आपल्या अगोदर ज्याला जाग आली आपण सांगतो पहाटे काकडा आहे बरं का. तुम्हाला जर जाग आली ना मला उठवा
तुम्हाला जर जाग आली ना काकड्याला मला उठवा, आणि मला जर जाग आली तर मी तुम्हाला उठवीन. अगोदर जो उठला त्यांनी पाठीमागच्याला उठवायचं. तसं अगोदर सावध झालेले संत आहेत म्हणून ते तुम्हाला आम्हाला उठवतात. आणि कसं उठवतात? तसं आई बाळाला उठवतील, बेटा उठ रे, सूर्य उदय झाला, आता किती वेळ झोपशील. तसं ते तुम्हाला आम्हाला म्हणतात, बाळा होई रे जागा, आता बाळा जागा होईल. का जागा हो? कारण हीच एक संधी आहे वासुदेवाला पाहण्याची. जाग कशा कशातून? अविद्येतून जागा हो, विषयातून जागा हो, माया मोहातून जागा हो, संसाराच्या सुखातून जागा हो, सामान्य झोपीतून जागा हो, आळसातून जागा हो, आणि नात्या गोत्याच्या विळख्यातून सुद्धा जागा हो. एवढ्या गोष्टीतून जाग झाल्याशिवाय देव दिसत नाही. विठ्ठला काही मान झोपले ती देवाजवळ जातच नाही. कोणते कोणते? मी कोणीतरी आहे या निद्रेमध्ये झोपलेले, आणि माझं कोणीतरी आहे ही ज्याला झोप लागली त्याला देव कधीच मिळत नाही. एक ज्ञानोबराची ओवी सांगतो. अहम ममतेच्या लवड सवडी माती नपवतीच बापुडी, जन्म मरणाच्या धुथडी. जन्म मरणाच्या धुथडी ढवळते ठेले. ते मायामध्ये झोपले, ममतेमध्ये झोपले. हे काटही सापडला नाही, तो काटही सापडला नाही, मध्येच ढवळाढवळ करीत बसले. मग तुम्ही जागे व्हा. कशातून व्हा? या अविद्येतून जागा व्हा. अविद्या सोड प्राण्या आता होई तो जागा. अविद्या सोड सोडून दे सगळं. हा अविद्येचा भाव आहे. अविद्या, अज्ञान, माया, मोह, ममता घातक आहे. हे सगळं सोड. आणि याच्यातून म्हणून पहाट्यामध्ये काकड्याला उठवत असताना सगळ्यातून जागा केला ना. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पेशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी. सावध व्हा. याच्यात उठा जागे वारे आता. जागे व्हा. आणि धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून ही ममता आहे. याच्यात जागे व्हा. जागे व्हा. माझं माझं म्हणून जे बसले ते ढवळीत ठेले. मी कोणीतरी ही या अभिमानामध्ये दडले, ते ढवळीत ठेले. मग या अविद्येतून जागे व्हा. आणि जागे होऊन देवाला पाहण्याची हीच संधी. येची जन्मी ओळखी करात माराम संसार संभ्रम भोगू नका. जागे व्हा याच्यातून. आणि का जागे का व्हा? त्याचं कारण याची जन्मी ओळखी आणि याची जन्मी घडे. याच जन्मात ओळख होईल आणि याच जन्मात भजन. महाराज कोणाची? वासुदेवाची. वासुदेव म्हणजे काय हो? वासुदेव म्हणजे मी परब्रह्म तत्व आहे आणि परब्रह्म होऊन परब्रह्माला पाहणं म्हणजे वासुदेव. मी वासुदेव तत्वता. मी देव आहे
मी करता नाही, मी करविता नाही, मी भोगता नाही, मी भोगी नाही, मी कोणीच नाही. मग मी कोण आहे? मी शून्य आहे. म्हणून शून्य होऊन शून्याला पाहणं म्हणजे वासुदेवाचं दर्शन. विठ्ठला ज्ञानोबा आम्ही तसंच होऊन पाहिलं. पाहता पाहणी दुरी सारून आम्ही शिल्लकच राहिलो. काय प्रवृत्तीचा मार्ग, प्रवृत्तीच्या मार्गामध्ये जग दिसतं आणि निवृत्तीच्या मार्गामध्ये स्वतः निवृत्त झाला की जगाची प्रवृत्तीची पाहण्याची भावना संपते. जगही ब्रह्मरूप आणि आपणही ब्रह्मरूप दिसायला लागतो. वासुदेवाला पहा आणि हीच वेळ आहे वासुदेवाला पाहण्याची. का सुदीन उगवला. मनुष्य जन्म म्हणजे सुदीन आहे आणि हा तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. सुदीन उगवला. बाबो माणसाचा जन्म कुणालाही नाही. माणसाचा जन्म कधी प्राप्त होत नाही आणि पुन्हा पुन्हा माणूस व्हायचं नाही. चांगला मुहूर्त आहे म्हणून वासुदेवाची ओळख करून घ्या. विठ्ठला संतांनी जाग केले याच्याविषयी. बाबू या मनुष्य जन्माविषयी सुद्धा तुला सावध व्हा. पुन्हा नाही, पुन्हा मनुष्य जन्म. अवचित निधान लागले हाती. अवचित सापडलेले. कसं सापडला देह डबल आली मग झाली ती की चाल सापड. अरे गारवाय त्याला बिघडाले काम. चाली डबल आले तर मला कळ बी ना काही. तुम्ही मी आता उगले पुढे बसू नका. आता मुलीस वाढलो कीर्तन मुलीसतून आहे का. सापडला देह कागदाळी सुदीन उगवलेला आहे. मिळत नाही. मिळाला. कसा मिळाला? मन मंदिरा गजर भक्तीचा